स्वामी समर्थ. सर्वांना शुभ सकाळ. तुमचा आजचा दिवस आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. चला, तुळशीची पूजा झालेली आहे. किचनमध्ये पण शेगडीची पूजा झालेली आहे. कुकरसुद्धा लावून दिलेला आहे. आणि तुम्ही आतापर्यंत जे ब्लॉग बघितले आणि छान छान अशा कमेंट केल्या त्याबद्दल तुमची सर्वांचे मनापासून खरंच खूप खूप आभारी आहे. आजचा पण ब्लॉग कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी परत एकदा तुमचे मनापासून खूप खूप आभार मानते. 1-2 ताईच्या कमेंट होत्या मागच्या व्हिडिओमध्ये, ताई तुम्ही कुठे राहता? सर्वांना मला सांगायचे आहे की मी पुण्याला राहते. माझ्या देवघराविषयी व पूजेविषयी बऱ्याच ताईंच्या छान कमेंट असतात, वाचून मनाला खूप बरं वाटतं. तुला नाही दूध भेटणार रे. लगेच आवाज आला की लगेच पळत यायचं आहे ना. आपण जेव्हापासून या घरामध्ये आलो तेव्हापासून खूप साऱ्या गोष्टी ॲडजस्ट करून घ्याव्या लागतात. त्या घरामधले रूटीन आणि ह्या घरामध्ये डेली रूटीन यामध्ये खूप फरक पडलेला आहे. त्या घरामध्ये आपल्या व्हिडिओची सुरुवात ही देवपूजेपासून होत होती, पण आता तसं नाही. का तर आता सकाळी सकाळी पहिले घराची साफसफाई, त्यानंतर स्वयंपाक, नाश्ता आणि त्यानंतर देवपूजा असं माझं रुटीन सध्या तरी चाललेलं आहे. कुकरमध्ये हरभरे आणि बटाटा ते पण छान शिजलेलं होतं. एका साईडला चहा गाळून ठेवला. चहा गार होईपर्यंत बटाट्यावरती जी साल आहे ती साल काढून घेते. गावरान हरभऱ्याची भाजी, चपाती आणि बटाटा पॅटीस असा माझा आजचा मेनू आहे. हरभऱ्याचे मसाले भाजी बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, ओलं खोबरं, खडे मसाले, आलं, लसूण याचं वाटण बनवून घेणार आहे. खूप छान होते मसाल्याची भाजी. भाजीसाठी ओलं किंवा सुक्कं दोन्ही पण खोबरं आपण वापरू शकतो. आपल्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते वापरायचं. आपल्या गाडीच्या पूजेसाठी खूप सारे नारळ फोडलेले होते. तेच नारळ मी फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवलेले आहे. अजिबात खराब होत नाही. ज्यावेळेस नारळ आपण फोडतो त्यावेळेस त्यामधले जे खोबरं आहे ते निघत नाही. ते गॅसवरती गरम करायचे, त्यामुळे ते लवकर निघतं. तसंच मी केलेलं आहे. खोबरं काढून स्वच्छ धुवून घेतलं. त्याचे पण छोटे छोटे असे काप करून घ्यायचे. सर्व एकत्र छान बारीक वाटून घ्यायचं. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये वाटलेले वाटण, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धना पावडर, सर्व मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे. त्यामध्ये मी टाकलेला आहे छोले मसाला 1 चमचा, कसुरी मेथी. तेल सुटेपर्यंत मसाले छान परतल्यावर त्यामध्ये शिजवलेले हरभरे आणि उकळून घेतलेला अर्धा बटाटा घातलेला आहे. पाऊस जोरात पाऊस आहे. रात्री लई वाटतं, कारण सगळं दारापर्यंत पाणी ते पाईपच नाही भिजलंय सगळं इथपर्यंत. पहिली जी चपाती आहे ती गाईसाठी आणि शेवटची जी चपाती आहे ती डॉगींसाठी बनवते. हा तर माझा रोजचा नियम झालेला आहे. ज्या जुन्या ताई आहे त्यांना माहिती आहे, पण नवीन ताईसाठी सांगते. भाजीला छान उकळी आलेली आहे. भाजी आपल्याला बारीक गॅसवरती शिजवायची आहे. का तर भाजीवरती जी तरी आलेली असती ती जात नाही. तशीच भाजीवर तरी टिकून राहते. आणि तुमच्या दादांना भाजीवरती अशीच तरी दिसायला पाहिजे. त्यांना जर भाजीवर तरी दिसली नाही तर ते भाजी बघूनच म्हणतात आज भाजी छान नाही झालेली. चला असो, त्यांना नाश्त्याला देते आणि बाकीची जी कामं आहे ती आवरून घेते. भाजीसाठी उकडलेला जो बटाटा होता तो मॅश करून घेतला. त्याची भाजी बनवून घेतली, कारण बटाट्याची भाजी ही आपल्याला ब्रेडमध्ये भरायची आहे. उकडलेला बटाटा मॅश करून घेतला. गरम तेलामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं, लसूण, हिरवी मिरची याचं वाटण बनवून घेतलं, म्हणजे जाडसर असं वाटून घेतलं. गरम तेलामध्ये जिरं, मोहरी आणि हिरव्या मिरचीचं जे आपण जाडसर वाटण वाटलेलं होतं ते आणि मॅश केलेला बटाटा छान परतून घेतला. त्यामध्ये टाकलेली एक कसुरी मेथी.
तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर टाका, माझ्याकडं नाही त्यामुळे मी नाही टाकलेली. तेल पण गरम करायला ठेवलेले आहे. मी इथं 2 ब्रेड घेतलेले आहे. एका ब्रेडवरती जी बटाट्याची भाजी तयार केलेली आहे ती टाकून घेतली. सर्व बाजूंनी भाजी एकसारखी पसरवून घ्यायची आहे. दुसरा ब्रेड आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही अख्खा तळू शकता, पण मी इथं 2 भाग केलेले आहे. पूर्ण जरी तळला तरी पण छान होतो. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही पूर्ण तळून त्याचे 2 भाग करू शकता. बॅटर तयार करण्यासाठी बेसन पिठामध्ये ओवा, सोडा, चवीपुरते मीठ घातलेले आहे. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता. लाल तिखट जर घातले तर सोडा घालायचा नाही, त्यामुळे लाल कलर येतो. बॅटर आपल्याला जास्त घट किंवा पातळ असे पण करायचे नाही. थोडे थोडे पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे. 2 पॅटीस मी तयार करून घेतलेले आहे. बेसन पिठामध्ये घालून गरम तेलामध्ये तळायला घातले. तेल आपल्याला जास्त कडकडीत किंवा जास्त गारसुद्धा तापवायचे नाही. हाताला वाफ लागेल असे आपल्याला तेल तापवायचे आहे. चला, पॅटीस पण तळून झाले आणि मिरच्या पण तळून झाल्या. सर्वांना नाश्त्याला दिलेलं आहे. भाजी चपाती तो पण माझा स्वयंपाक झालेला आहे. आता जे थोडंसं बेसन पीठ उरलेलं आहे ते आणि हा बटाटा असाच झाकून ठेवते. जर कोणाला लागला तर परत करून देता येईल किंवा त्या बटाट्याचेच बघू संध्याकाळी काय करायचं आहे ते. आणि किचन ओट्यावरती हे बघा बराच पसारा झालेला आहे. भांडे पण बघा, हरभऱ्याची भाजी, चपात्या, स्वयंपाक पण झालेला आहे आणि किचन ओट्यावरती खूप राडा झालेला आहे. भांडे पण बेशुल्क भरून भांडे पडलेले आहे. परत आता एका बाजूला चहा ठेवते आणि मी पण नाश्ता करून घेते. बेडरूम आवरून झालेली आहे, देवपूजा करायची आहे. आता हा असा आहे, असाच राळा किचन ओट्यावरती ठेवते आणि पहिली पूजा करून घेते. पहिले आज नाश्ता करणार आहे, कारण लवकर उठलं की भूक लागते. तसं तर जेवायला मला खूप वेळ होतो, पण आजकाल नाश्त्याची सवयसुद्धा लागत चाललेली आहे सगळ्यांसोबत. नाश्ता करायला घेणार होते, पण आमची मेऊ आज बाहेर गेली त्यांच्यासोबत. तिला पहिले बघून येते, कारण नवीन आहे, चालली जाईल ती कुठं पण. नाश्ता झालेला आहे. काल लोणी बाहेर काढलं होतं आणि माझी तूप करण्याची पद्धत पण मी तुम्हाला सांगते. आता मी दोन वेळा ह्याच पद्धतीने तूप बनवले. जे काही लोणी असतं ते मी बाहेर काढून ठेवलं, त्याच्यामध्ये चमचा फिरवला हे बघा, आणि तसंच ते गॅसवरती गरम करायला ठेवलेलं होतं. गरम करून ते परत फ्रीजमध्ये गार करण्यासाठी रात्रभर तसंच ठेवून दिलेलं होतं. आणि जे आपलं तूप तयार झालेलं असतं ते सर्व वरती आलेलं असतं. तुम्हाला पण दाखवते. बारीक गॅसवरती मी ते परत गरम करायला ठेवते एका दुसऱ्या भांड्यामध्ये. खाली उजेडामध्ये नेऊन दाखवते, कारण लाईट गेलेली आहे, अंधार आहे. जे काही साय गोळा केलेली होती ती सर्व साय मी एका भांड्यामध्ये काढली. हो तिकडे चल. आणि तिला गॅसवरती बारीक गॅसवरती गरम केली. म्हणजे 2-3 छान अशा उकळ्या आणून घेतल्या. अजिबात त्यामध्ये चमच्याचा किंवा रवीचा वापर केलेला नाही. आणि फ्रीजमधून सुद्धा मिक्सरमधून सुद्धा काढलेली नाही. गार झाल्यावर परत ते फ्रीजमध्ये रात्रभर तशीच ठेवली होती. आणि तुम्हाला इथं दिसत असेल हे बघा, हे जे वरती आलेलं आहे हे सर्व तूप आहे. याला परत एकदा गरम करते. आणि हे जे खाली पाणी आहे ते पाणी आपल्या झाडांना किंवा आपल्या म्याऊला देता येईल. ही माझी तिसरी वेळ आहे अशा पद्धतीने तूप बनवायची. अजिबात टेन्शन येत नाही कसल्याच गोष्टीचं. म्हणजे तूप बनवताना सरळ सोपं साय काढायची, गॅसवर ठेवायची, 2-3 छान अशा उकळ्या आणायच्या आणि परत गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. जेवढं काही तूप तयार झालेलं असतं, म्हणजे लोण्याच्या गोळ्यापासून तूप तयार होतं, तेवढं सर्व तूप वरती आलेलं असतं ते काढून घ्यायचं आणि परत गॅसवरती तापवून गाळून डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये आपण त्याला भरू शकतो. आणि जे खाली पाणी राहतं ते खाली पाणी राहून जातं आणि तुपाचा गोळा वरती असा तयार होतो. तुम्हाला तर मी दाखवलेला आहे. चला दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेते. तुला पाहिजे का मेऊ? जो काही लोण्याचा गोळा तयार झालेला आहे तो गोळा आपल्याला गरम कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मी इथं कढईचा वापर केलेला आहे, तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा करू शकता. हे बघा, एवढंच त्यामध्ये पाणी निघालेलं आहे. तूप तापायला ठेवले आणि नागवेलीचा वेल आपल्या कुंडीमध्ये लावलेला आहे. त्याचंच पान घेण्यासाठी मी आली. झाडांकडं बघून खूप छान वाटतं, कारण 2 दिवसापासून खूप पाऊस चालू आहे.
चला, आपण जे कुंडीमध्ये खाऊच्या पानाचा वेल लावलेला आहे त्याचंच मी पान घेतलेलं आहे तुपामध्ये टाकण्यासाठी. कारण दरवेळेस मी त्याच वेलाचं पान घेते. ज्यावेळेस आपल्याकडं वेल नव्हता, म्हणजे त्या गोष्टीला भरपूर वर्ष झाले, त्यावेळेस मी विकत पान आणून टाकायचे किंवा वेलदोळे जे आपल्या घरामध्ये असतात ते पण टाकायचे. कारण खूप वर्षापासून मी पानाचा वेल लावलेला आहे आणि जो पहिला वेल होता तो आपला वाळून गेलेला आहे. हा दुसरा वेल तुमच्या दादानी आणलेला आहे लावायला. त्यांची कुठं साईट चालू होती तिथून आणलेला आहे. त्याला आता 7 ते 8 महिने तरी झाले असेल, म्हणजे मला नेमकं आठवत नाही, पण झाले असणार आहे. आणि तो आता छान फुटायला लागलेला आहे पावसामुळे, कारण इथं वातावरण आणि पावसाचं पाणीसुद्धा त्याला लागतं. हे बघा, आता मी टाकते त्याला असं मी यामध्ये टाकून देणार आहे आणि छान आपलं असं इथं तूपसुद्धा होणार आहे. चला, नळसुद्धा मी चालू करून दिलेला आहे, का तर कपडे पण धुवायचे आहे. तोपर्यंत किचन वाट्यावरती जो काही पसारा आहे तो आवरून घेते. भांडे पण बरीच पडलेले आहे आणि एकदा झाडू पण मारायचा आहे, तो झाडू पण मारून घेते. नाश्ता केल्यावर तर कामाचा खूप कंटाळा येतो, त्यामुळे नाश्ता तर मी करत नाही, पण आता सवय लागत चाललेली आहे. खूप कंटाळा आला होता, 2 मिनटं जरा बसले, पण शेवटी माझा मीच विचार करा, चला बसून काही उपयोग नाही, साडीचा पदर खोचायचा आणि कामाला सुरुवात करायची आणि 1 तासामध्ये सर्व डस्टिंग वगैरे चकाचक सर्व घर करायचं आणि किचन वाटासुद्धा क्लीन करायचा. कारण असं जर बसून राहिलं तर कामं कोण करणार? शेवटी आपली कामं ही आपल्यालाच करावी लागणार आहे. त्यामुळे पटकन साडीचा पदर खोवलेला आहे, म्हणजे खोचून घेतलेला आहे आणि आता मी माझ्या कामाला सुरुवात करते. तुम्हाला दिसत असेल बघा कसा राळा करून ठेवलेला आहे. आणि परत तुम्हाला दाखवते, इकडं बघा, सगळं असंच असतं बघा. वाळलेली कालची कपडे ती पण काढायची आहे, कारण ती वाळून झालेली आहे. पाऊस आता सध्या बंद झालेला आहे. 3 दिवसापासून खूप पाऊस चालू होता आणि इकडं पण तसंच राळा पडलेला आहे. अंथरूण वगैरे उचलून ठेवलेला आहे, पण राळा बघा तुम्ही. म्याऊ तिथं बसलेली आहे, तिचं दूध पिऊन झालेलं आहे.